नमस्कार. आज आपण एका अशा रेसिपी मागचं रहस्य उलगडणार आहोत जे ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. आजच्या या विश्लेषणात आपण पाहणार आहोत मील पॅलेस चॅनलवरची प्रचंड लोकप्रिय ठरलेली हिंगवाल्या लोणच्याची रेसिपी. पारंपरिक लोणचं बनवण्याचे ते सगळे वेळखाऊ आणि किचकट नियम बाजूला ठेवून अगदी सोप्या आणि वैज्ञानिक पद्धतीने हे लोणचं कसं तयार होतं ते आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. चला तर मग झटपट पाहूया आजचे मुख्य टप्पे. सुरुवातीला आंब्याची पूर्वतयारी, मग ओलावा नियंत्रण, त्यानंतर मसाला बनवणे आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी तेलात हे लोणचं कसं टिकवायचं ते आपण पाहू. आता बघा, मील पॅलेसच्या कुसुमजी यांनी एका अतिशय आत्मविश्वासाने केलेल्या दाव्याने या रेसिपीची सुरुवात केली आहे. त्या म्हणतात, हे लोणचं चक्क लोण्यासारखं विरघळतं आणि वर्षानुवर्षे टिकतं. इतकंच नाही तर ज्याला ही सोपी पद्धत समजेल तो हे लोणचं पुन्हा पुन्हा बनवेल. हा दावा खरोखरच लक्ष वेधून घेणार आहे, नाही का? लोणचं आणि तेही लोण्यासारखं मऊ, हे कसं शक्य आहे हेच आपण पुढे पाहणार आहोत. पारंपरिक लोणचं आणि या हिंगवाल्या लोणच्यामध्ये एक खूपच मोठा आणि मुळातच बेसिक फरक आहे. पारंपरिक पद्धतीत आपण सालीसकट आंबे वापरतो. तेलाचा अक्षरशः तवंग असतो आणि ते मुरण्यासाठी कित्येक आठवडे वाट पाहावी लागते. पण या नवीन पद्धतीत आंबे चक्क सोलून घेतले जातात, अगदी नाममात्र तेल वापरलं जातं आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे लोणचं फक्त 3 दिवसात खाण्यासाठी पूर्णपणे तयार होतं. ही तुलनाच या प्रक्रियेचं वेगळंपण स्पष्ट करते. तर आपला पहिला टप्पा आहे आंब्याची अनोखी पूर्वतयारी. सुरुवातीला साधारण 1.25 किलो कच्च्या कैऱ्या स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरड्या केल्या जातात. त्यानंतर त्यांची साल पूर्णपणे काढून टाकली जाते. लोणच्यासाठी साल काढणं हे आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी नवीन असू शकतं, पण खरा टर्निंग पॉइंट पुढे आहे. आतली कोवळी कोय, ज्याला आपण जाली म्हणतो, ती पूर्णपणे काढून टाकली जाते. ही जाली काढल्यामुळे लोणच्यातला जो एक प्रकारचा कडवटपणा असतो तो कायमचा निघून जातो. त्यानंतर आंब्याचे अगदी फ्रेंच फ्राईजसारखे पातळ आणि लांब तुकडे केले जातात. या आकारामुळे आणि साल नसल्यामुळे मसाला आतपर्यंत अगदी वेगाने मुरतो. पण लक्षात ठेवा, या संपूर्ण प्रक्रियेत एक अत्यंत कडक नियम आहे. लोणचं बनवताना पाण्याचा एक थेंबही चालणार नाही. तुमचे हात, सुरी, चॉपिंग बोर्ड किंवा ज्या भांड्यात तुम्ही आंबे ठेवलेत ते सगळं काही 100% कोरडं असलं पाहिजे. थोडा जरी ओलावा राहिला ना तरी लोणच्याला बुरशी लागू शकते आणि ते वर्षभर टिकण्याची गॅरंटी तिथेच संपते. त्यामुळे ही काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, ओलावा नियंत्रण, म्हणजेच हे लोणचं टिकवण्याचं खरं रहस्य. आंब्याच्या फोडींमधून पाणी बाहेर काढण्यासाठी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद वापरली जाते. यामागे एक अत्यंत साधं आणि प्रभावी विज्ञान आहे. ऑस्मोसिस प्रक्रियेमुळे मीठ आंब्यातलं अतिरिक्त नैसर्गिक पाणी खेचून बाहेर काढतं. जर हे पाणी आंब्यातच राहिलं तर लोणचं हमखास लवकर खराब होतं. त्याचवेळी हळद एक नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करते. ती फोडींवर एक सुरक्षित थल तयार करते, ज्यामुळे लोणचं दीर्घकाळ टिकायला मदत होते. हळद आणि मीठ लावल्यानंतरची ही प्रक्रिया खूपच रंजक आहे. या फोडी 8 ते 10 तास हलक्या सावलीत किंवा पंख्याखाली तशाच ठेवल्या जातात. त्यानंतर त्या एका चाळणीत काढून 2 तास निथळत ठेवायच्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या प्रक्रियेतून चक्क अर्धा ग्लास पाणी बाहेर पडतं. विचार करा, एवढं पाणी जर लोणच्यात राहिलं असतं तर काय झालं असतं? शेवटी 3 तास एका सुती कपड्यावर अगदी हलक्या उन्हात त्या फोडी सुकवल्या जातात. हीच ती अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे जी लोणच्याला वर्षानुवर्षे टिकवते. इथे एक मोठी चूक होऊ शकते बरं का. कडक उन्हात या फोडी अजिबात सुकवायच्या नाहीत. कडक उन्हामुळे हे कोवळ्या आंब्याचे तुकडे पूर्णपणे काळे पडतात आणि त्यांचा मऊपणा जाऊन ते खायला अगदी रबरासारखे कडक लागतात. त्यामुळे सावलीतलं किंवा अगदी सकाळचं कोवळं ऊनच या प्रक्रियेसाठी योग्य ठरतं. हाच तो फरक आहे ज्यामुळे हे लोणचं लोण्यासारखं मऊ राहतं. तिसरा टप्पा, सुगंधी मसाला बनवणे. या घरगुती मसाल्याच्या मिश्रणासाठी 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा मेथीदाणे आणि अर्धा चमचा ओवा वापरला आहे. हे सगळे अख्खे मसाले पॅनमध्ये अगदी हलकेच भाजून घेतले जातात. इथे मसाल्यांना जाळायचं नाहीये, तर फक्त त्यातला ओलावा घालवून त्यांचा नैसर्गिक सुगंध जागा करायचा आहे. थंड झाल्यावर हे मसाले मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घेतले जातात. यामुळे मसाल्याचा एक छान पोत तयार होतो, जो आंब्याच्या फोडींना उत्तम प्रकारे चिकटून राहतो. पण थांबा, मसाल्यांची एक अत्यंत कडक अट आहे. कलौंजी आणि लाल तिखट हे कच्च्या स्वरूपातच वापरले जातात. कलौंजीला कधीही भाजायचं नसतं आणि वाटायचंही नसतं.
जर चुकून कलौंजी वाटली गेली तर तुमचं संपूर्ण लोणचं काळपट आणि कडवट होऊ शकतं. त्यामुळे ती अख्खीच वापरली जाते, ज्यामुळे लोणच्याला एक वेगळाच क्रंच आणि अतिशय आकर्षक लालसर रंग मिळतो. आणि आता चौथा आणि सर्वांत आश्चर्याचा टप्पा, कमी तेलात लोणचं टिकवणे. आता हे ऐकून तुमचा स्वतःच्या कानांवर कदाचित विश्वास बसणार नाही. 1.25 किलो आंब्याच्या लोणच्यासाठी फक्त 2 चमचे मोहरीचं तेल वापरलं आहे. होय, फक्त 2 चमचे. पारंपरिक लोणच्या जिथे तेल अक्षरशः ओसंडून वाहत असतं, तिथे हा आकडा खरंच धक्कादायक आहे. हे उत्कृष्टपणे दर्शवतं की लोणचं टिकवण्यासाठी त्याला तेलात बुडवून ठेवण्याची अजिबात गरज नसते. जर तुम्ही योग्य वैज्ञानिक पद्धत वापरली तर अत्यंत कमी तेलातही कमाल होऊ शकते. या 2 चमचे तेलाचा वापरही अगदी हुशारीने आणि दुहेरी पद्धतीनं केलाय. यातलं अर्ध म्हणजेच फक्त 1 चमचा तेल कडकडीत गरम करून त्यात 1 चमचा हिंगाची फोडणी तयार केली जाते. ही गरम फोडणी मसाल्यांनी माखलेल्या आंब्याच्या फोडींवर ओतली जाते. यामुळे हिंगाचा तो अत्यंत सुगंधी आणि मजबूत फ्लेवर सगळीकडे पसरतो. आणि उरलेलं 1 चमचा तेल तसंच कच्चं घातलं जातं. या कच्च्या तेलामुळे मोहरीचा तो खास तिखटपणा आणि झणझणीतपणा लोणच्यात अत्यंत छान प्रकारे उतरतो. आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडेल की तेल इतकं कमी असल्यामुळे हे लोणचं टिकेल कसं? त्यासाठी अजून एका महत्त्वाच्या घटकाची मदत घेतली जाते आणि तो म्हणजे व्हाईट व्हिनेगर. 2 चमचे व्हिनेगर घातल्यामुळे लोणच्याचा आंबटपणा तर संतुलित होतोच, पण ते एक अतिशय उत्तम प्रिझर्वेटिव्ह असल्याने तेल नसतानाही लोणचं वर्षानुवर्षे सुरक्षित राहण्याची 100% हमी मिळते. लोणचं तयार झाल्यावर ते कसं साठवायचं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सगळे मसाले आणि व्हिनेगर व्यवस्थित मुरण्यासाठी लोणचं त्याच बाऊलमध्ये साधारण पाऊण तास झाकून ठेवून दिलं जातं. त्यानंतर ते एका पूर्णपणे कोरड्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवलं जातं. इथे प्लास्टिकची भांडी अजिबात वापरायची नाही बरं का, कारण प्लास्टिकमुळे लोणच्याची चव बदलू शकते. आणि विशेष म्हणजे ह्या बरणीला सतत कडक उन्हात नेऊन ठेवण्याची कोणतीही गरज भासत नाही. तर हे होतं अवघ्या 3 दिवसात तयार होणाऱ्या आणि अतिशय कमी तेलातल्या हिंगवाल्या लोणच्याचं सोपं आणि वैज्ञानिक विश्लेषण. वेळ आणि तेल दोन्ही वाचवणारी ही पद्धत खरोखरच आजच्या आधुनिक स्वयंपाकघरासाठी एक उत्तम पर्याय आहे. अशाच प्रकारे यापुढे कोणत्या क्लिष्ट पारंपरिक रेसिपीमागचं विज्ञान आपण उलगडून पाहायला हवं? विचार करा आणि नक्की शोध घेत राहा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसोबत.